ठाणे महानगरपालिकेच्या चौथ्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी शिंदेसेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सभेच्या कामकाजाच्या क्रमावरून दोन्ही पक्ष आमनेसामने आले। भाजपने प्रश्नोत्तर आधी घेण्याची मागणी केली, तर शिंदेसेनेने विषयपत्रिका सुरू करण्याचा आग्रह धरला। गोंधळाच्या वातावरणात अवघ्या 5 मिनिटात 232 पैकी 231 विषय मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला। त्यानंतर भाजप नगरसेवकांनी व्यासपीठावर ठिय्या आंदोलन सुरू केलं। दरम्यान राष्ट्रगीत घेऊन सभा विसर्जित करण्यात आल्याने भाजपने राष्ट्रगीताचा अपमान झाल्याचा आरोप केला असून नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची भूमिका घेतली। महापौर शर्मिला पिंपळकर यांनीही सभागृहातील गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त करत गटनेत्यांच्या बैठकीत निर्णय लेखी स्वरूपात घेण्याची गरज व्यक्त केली। सभेच्या पूर्वी गट मीटिंग ही होते आणि प्रत्येक महिन्यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन झाल्यानंतर महासभा ठेवली जाते। पण गेली 3 महिने सातत्याने आम्ही बघतोय की विरोधी पक्ष जेवढा आक्रमक नाही आहे तेवढा बीजेपी युतीत राहून प्रत्येक वेळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतोय। मला त्यांची मानसिकता कळलेली नाही आणि आज मला बाहेर आल्यानंतर कळलं की त्यांनी शिवसेना मुर्दाबाद ह्या घोषणा केलेल्या आहेत। तर खरं तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा आणि त्यांनी पाळायचा नाही असं जर ठरवलं असेल तर मला असं वाटतं त्यांनी आमच्या सत्तेतनं बाहेर पडणं योग्य असेल माझ्यासाठी तरी। त्यानंतर आमच्या सन्माननीय सदस्यांचं म्हणणं होतं की जशी गेली 10 वर्षे 20 वर्षे महासभा चालते त्याप्रमाणे प्रश्न उत्तरे पण घ्यावे, पण त्यांनी ते प्रश्न उत्तर न घेता विषयपत्रिका चालू केली। विषयपत्रिका चालू करतेवेळी त्यांनी विषय 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर केले। आमचं म्हणणं सभागृहाला किंवा सन्माननीय मित्रपक्ष शिवसेनेला होतं की विषयपत्रिकेवर संपूर्ण सदस्यांना त्यांच्या विषय मांडायला चर्चा करायला वेळ द्यावा। गटनेत्याला किंवा ज्या पक्षाला ज्या बाबतीत पसंती नसतं तो त्याची भूमिका सभागृहात मांडतो। त्या महासभेत 2 प्रश्नावर निर्णय घेण्याचं होतं। एक तर सर्वप्रथम सर्व महापौर मार्फत एक प्रस्ताव आला होता जे आम्ही सर्वांनी मंजुरी केली की यावेळी 2 दिवस होऊ द्या का 3 दिवस होऊ द्या, विषयांवर चर्चा होणार, म्हणजे विषयाला धरून नव्हे तर विषयांवर चर्चा होणार हे आमचं ठरलं होतं। म्हणजे सहसा की आज सभा संपली नाही तर सोमवारी घेऊ, सोमवारी नाही संपली तर बुधवारी घेऊ, एवढं आमचं ठरलं होतं। राष्ट्रगीताचा मान करण्याचा प्रश्नच येत नाही। सभा संपल्यानंतर आम्ही विषयपत्रिका चालू केली, त्याच्यानंतर प्रश्नोत्तरं झाली। प्रश्नोत्तरं संपल्यानंतर त्या ठिकाणी सभा संपल्यानंतर राष्ट्रगीत घेणं हे क्रमप्राप्त आहे, त्याप्रमाणे राष्ट्रगीत सुरू झालं। राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर आम्ही तर उभेच होतो, ते जे डायसवर जाऊन बसले होते तेही उभे राहिले। त्याच्यामुळे अपमान त्यांच्याकडून नाही झाला आणि आमच्याकडून नाही झाला, त्यामुळे राष्ट्राचा अपमान करणं किंवा झाला आहे असं कुठेही कोणत्याही पद्धतीने मला वाटत नाही।